संसदेच्या अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा तापणाऱ्या इंडिया आघाडी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. संसद अधिवेशनाचे आजपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होत आहे. या आठवड्यात राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा तापणार आहे. इंडिया आघाडी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता. या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली, मात्र त्यावर सरकारकडून अधिकृत कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. त्यामुळे विरोधक आज या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हरवलेत. खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली. अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले असं राऊतांनी म्हटलंय. मोदी शहा अद्याप संसदेत आले नाहीत. मोदी शहा जनतेला का सामोरे जात नाहीत असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी केला. गुमशुदा की तलाश. हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद. इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. संसदेच्या अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा. राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा तापणाऱ्या इंडिया आघाडी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. संसद अधिवेशनाचे आजपासून तिसऱ्या आठवड्याचे कामकाज सुरू होत आहे. या आठवड्यात राम मंदिर देणगी चोरीचा मुद्दा तापणार आहे. इंडिया आघाडी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता. या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली, मात्र त्यावर सरकारकडून अधिकृत कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. त्यामुळे विरोधक आज या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हरवलेत. खासदार संजय राऊत यांनी ही टीका केली. अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले असं राऊतांनी म्हटलंय. मोदी शहा अद्याप संसदेत आले नाहीत. मोदी शहा जनतेला का सामोरे जात नाहीत असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी केला. गुमशुदा की तलाश. हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद. इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याची नैतिक अधिकार आहे का? किंवा जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या बाता मारतात, धमक्या देतात ईडी सीबीआयच्या आणि याच्या, ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे.
आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.